जय हरी विठ्ठल. संत सावतामाळी हे अरण या गावी राहत असत. अरण हे गाव पंढरपूरपासून अवघ्या 8 कोसांवर असल्यावरही सावता कधीच पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाकरता गेले नव्हते. ते आपल्या मळ्यातील पिकांना पांडुरंग आणि मळ्यालाच पंढरी समजत असत आणि विठ्ठलाचे नामस्मरण करत असत. आणि विठ्ठलही त्यांच्या या भक्तीमुळे त्यांना अधीन झाला होता. तो सावतामाळींना मळ्यातील काम करू लागे. हे झाले सावतामाळींचे. परंतु त्यांच्या घरातील सदस्यांचीही भक्तीच्या मार्गात काय श्रेष्ठता होती हे सांगणारा हा पुढील प्रसंग. एकदा अरण या गावातून पंढरीला जाणारे वारकरी पाहून सावतामाळींची 7-8 वर्षांची मुलगी त्या वारकऱ्यांकडे आपल्या मळ्यातील काही भाजीपाला घेऊन गेली व म्हणाली की आपण पंढरीला जातच आहात तर पांडुरंगाला हे अर्पण करा. असं म्हणत तो भाजीपाला ती त्या वारकऱ्यांकडे देऊ लागली. परंतु त्या वारकऱ्यांनी तिचे बोलणे हसण्यावर घेतले आणि ते स्वीकारण्यास मनाई केली. सावतांची मुलगी निराश होऊन घरी परतली. नंतर काही दिवसांनी ते वारकरी पंढरपूरला जेव्हा पोचले आणि मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाकरिता गेले तेव्हा एक प्रकार घडला. अरण गावच्या त्या वारकऱ्यांना विटेवरचा पांडुरंगच दिसेना. त्यांना पांडुरंगाचे दर्शनच होत नव्हते. बाकीच्या वारकऱ्यांना मात्र पांडुरंग दिसत होता. मात्र अरण गावच्या वारकऱ्यांना पांडुरंगाची विटेवरील मूर्तीच दिसत नव्हती. हे पाहून ते आश्चर्यात पडले व गोंधळून गेले. तेव्हा हा प्रकार काय आहे हे विचारण्याकरता ते संत नामदेवांकडे जातात व त्यांना झाला प्रकार सांगतात. त्यावेळी नामदेव महाराज म्हणतात की सावतामाळींच्या मुलीने दिलेला भाजीपाला आपण विठ्ठलाला अर्पण करण्यास आणावयास होता. त्यांच्या भक्ती आणि समर्पणाबद्दल तुम्ही संशय उत्पन्न केला आणि त्यामुळेच विठ्ठलाला राग आलेला आहे. म्हणून विठ्ठल तुम्हाला दर्शन देत नाही. कारण भक्तांचा झालेला अपराध भगवंत कधी क्षमा करत नाही हे आपण पुराणांमधून ऐकलेलेच असेल. हे ऐकून वारकरी पश्चाताप करू लागले व महाद्वारी येऊन पांडुरंगासमोर नाक घासून कान पकडून क्षमा मागू लागले. नामदेवांच्या मध्यस्थीने पांडुरंगाने त्यांना क्षमा केली व त्यानंतर कुठं त्यांना पांडुरंगाची मूर्ती विटेवर उभी दिसली. अरणगावच्या सर्वच वारकऱ्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले व पंढरीत घडलेला प्रकार जाऊन सावतामाळी यांना सांगितला. जय हरी विठ्ठल.